कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्याचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची माहिती. दहिसरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुख शिंदेंच्या शिवसेनेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेश. रेरा घोटाळ्यातील 65 इमारतींचा प्रश्न. एरळीवर 54 इमारतींना कल्याण डोंबिवली पालिकेच्या नोटिसा. आम्हाला बेघर होण्यापासून वाचवा रहिवाशांची. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. तुळजापुरात समाजवादी पक्षाचं शक्ती प्रदर्शन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन. कोल्हापुरात जिल्हा पावसाची संततधार. राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित. राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. रत्नागिरीतील भाटे खाडीत बोटीला आग. आगीत 2 बोटी जळून खाक. मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान. आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. बीडमध्ये पूर्व वैमनस्यातून वकिलाकडून महिलेला मारहाण प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. गावात तणावाचं वातावरण. पोलिसांचा बंदोबस्त वाढला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.